धाराशिव जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरात सुरू असलेल्या विकास कामांची नुकतीच पाहणी केली। यावेळी त्यांनी कामाचा दर्जा आणि गती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना कामे व्यवस्थित आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत। यामुळे शहरातील रखडलेले पाणी प्रश्न लवकरच मिटणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या पाहणी दौऱ्यात आमदार पाटील यांनी ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याला भेट देऊन तेथे प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। याशिवाय शासकीय विश्रामगृह आणि शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक विकास कामांच्या माध्यमातून नळदुर्ग शहराचा कायापालट करणार असल्याची माहिती आमदार राणा पाटील यांनी दिली आहे। या विकास कामांच्या पूर्ततेमुळे नळदुर्ग शहरातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे। नळदुर्ग शहराचा प्रश्न जे आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता। पाण्याचा प्रश्न जे आहे खूप मोठा जिव्हाळ्याचा आहे। कुठपर्यंत काम आलेलं आहे, कधीपर्यंत या ठिकाणी पाणी मिळणार आहे? कामाची प्रगती बघण्यासाठी आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि आढावा घेतल्यानंतर आपल्याला सांगू शकू। पण आपल्या मागचं जे काम आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं आणि शेजारचं टाकीचं काम ते चांगल्या प्रगती चालली आहे त्याची, आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं 3 महिन्यामध्ये कंप्लीट करतील असं साधारण सांगितलेलं आहे। काही छोट्या छोट्या अडचणी आहेत त्याही दूर करून आपला जो पाणी पुरवठा आहे त्याला लागणारी वीज जी आहे ती सौर ऊर्जेवर आधारित मिळावी याचे नियोजन चाललंय, जेणेकरून कमी खर्चामध्ये आपल्याला पाणी पुरवठा करता येऊ शकेल। एकंदरीत महत्त्वाचं दादा जे आहे, ऐतिहासिक किल्ल्यामध्ये पर्यटकांना कोणतीही सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही। गेल्या अनेक वर्षापासून तो एक विषय प्रलंबित आहे। त्याचा आता आराखडा तयार करणं चाललंय लॉंग टर्म साठी, आणि अडॉप्ट मॉन्युमेंट नावाची जी योजना आहे ज्याच्यामध्ये एखादी अतिशय मोठी कंपनी किल्ल्याच्या संवर्धनाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेईल, जबाबदारी घेईल, अशा अनुषंगाने काम चालू आहे। अजून एक महिनाभर लागेल ही प्रक्रिया जी आहे ती प्रत्यक्षात सुरू व्हायला, आणि नळदुर्ग फेस्टिवल या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घ्यायचे आपण ठरवलंय। त्या निमित्ताने पूर्ण तयारी आपण करू आणि मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरातनं देशभरातनं इथे पर्यटक येतील। नळदुर्गची महत्त्व जे आहे, ओळख जी आहे ती निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। एकंदरीत शासकीय विश्रामगृहाचं काम गेल्या अनेक वर्षापासून जे आहे प्रलंबित, त्या ठिकाणी काम होत नाही आणि मुख्य शहरातील रस्ता व्हावा अशी देखील गावकऱ्यांची मागणी होत आहे। रेस्ट हाऊसच्या बाबतीमध्ये आहे, नियोजन आहे, पुढच्या काळामध्ये नजीकच्या काळामध्ये ते काम होऊ शकेल। रस्त्याची कामं तर बऱ्यापैकी चालू आहेतच। कुठला ठराविक रस्ता तुम्ही म्हणत असाल त्याच्या डिटेल्स द्या, येणाऱ्या काळात आपण निधी उपलब्ध करू। दादा, अशी कोणती ऑफर दिली जाते भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्यातून जे आहे असंख्य नागरिक जे आहे प्रवेश करतायत? मोदी साहेबांचं विजन ही मोठी ऑफर आहे, आणि देशातली नाही तर जगातली सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे। बीजेपीच्या माध्यमातून विकासाची कामं होतात। बाकीचे जण लोक जे आहेत त्यांच्याबद्दल मी जास्त कमेंट नाही करणार, परंतु आज आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा जो बदलतोय ते भारतीय जनता पार्टीमुळे, महायुतीमुळे बदलतोय, आपल्या सरकारमुळे बदलतोय, हे लोकांना माहिती आहे आणि मोदी साहेबांवरती विश्वास आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जे काम करतोय त्याच्यावरती लोकांचा विश्वास दिसतोय। विरोधक जिल्ह्यामध्ये ठेवणार का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असेल की प्रवेश करताना? नाही, प्रवेश जे आहेत ते स्वाभाविकपणे चांगलं काम होतंय, त्याला लोक जोडली जात आहेत। विरोधक जे आहेत ते काही प्रमाणात, काही लोक ठराविक लोक राहणार आहेत, त्याचं काय, त्याची काळजी नका करू। महत्वाचं जे आहे शक्तीपीठ महामार्गाला दादा एकंदरीत काही जणांचा विरोध होत आहे, कसं बघताय याकडे? शक्तीपीठ महामार्ग हा जो विषय आहे याची पूर्ण माहिती सर्वांना देण्याची प्रक्रिया चालू आहे। कोणावरती काही आपण लादणार नाहीये। स्वाभाविकच आहे की कुठलाही विकास काम करायचं म्हटलं तर प्रकल्पाच्या बाबतीमध्ये दोन्हीकडची मतं असतात। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।